गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ IAS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। डेली करंट अफेअर्स आपण डिस्कस करत आहोत। यामध्ये आपण बघूयात आजचे काय चालू घडामोडी आहेत। UPSC प्रिलिम्स आणि MPSC राज्यसेवाच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा असा पॉइंट आहे। जसं की आपल्याला माहीतच आहे, कोणतीही एग्जाम असेल तर त्यासाठी चालू घडामोडी हा खूप अनिवार्य असा पार्ट आहे। त्याच्यासाठी कुठलाही ऑप्शन आपल्याकडे नसतो। चालू घडामोडीचा पार्ट आपल्याला करावाच लागतो। यामध्ये आपल्याला आरामात 15 ते 20 मार्क्स आपण या चालू घडामोडी या पार्टवरच कंडक्ट करू शकतो। तर खूप महत्त्वाची ही लेक्चर सिरीज आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। आम्ही रोज नवनवीन जे व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, आणि लेक्चर शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर बघूयात आजचा पहिला पॉइंट काय आहे। पहिली जी आपली न्यूज आहे ती आहे, उत्तर प्रदेशात लव जिहाद विरोधातील कायदा लागू करण्यात आलेला आहे। त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण आता बघणार आहोत। तर बघूया त्याची जास्त एक्झामच्या दृष्टिकोनातून जी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच मी इथं तुम्हाला दिलेले आहेत। जास्त डिटेलमध्ये नाही, जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच मी इथे काढलेले आहेत। ओके, तर लव जिहादच्या घटना वाढल्या असल्याचा दावा करत योगी सरकारने उत्तर प्रदेशात कायदा आणण्यास सुरुवात केलेली आहे। मंगळवारी झालेल्या बैठकीत या कायद्यासंदर्भातील अध्यादेशाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। ओके, तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये लव जिहाद विरोधात कायदा लागू केलेला आहे आणि त्याच्या संदर्भातील अध्यादेश मंगळवारी झालेल्या बैठकीत देखील मंजूर करण्यात आलेला आहे। ओके, तर या कायद्यात लव जिहादचा थेट उल्लेख केलेला नाही, मात्र धर्म लपवून आणि मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लव जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर विरोधी अध्यादेशाचा मसुदा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे अनुमोदनासाठी बुधवारी राजभवनात पाठवला देखील होता। ओके, तर यामध्ये जो काही अध्यादेश मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये लव जिहादचा थेट उल्लेख केलेला नाही आहे, मात्र त्यामध्ये त्याचा उल्लेख कसा केलेला आहे की धर्म लपवून किंवा मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्याच्यावर करणाऱ्यांवर ह्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। आणि उत्तर प्रदेशातील जे योगी सरकार आहे यांनी लव जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर विरोधी अध्यादेशाचा मसुदा राज्यपाल जे उत्तर प्रदेशाचे आहेत आनंदीबेन पटेल यांच्याकडे अनुमोदनासाठी बुधवारी तो अध्यादेश राजभवनात देखील पाठवलेला होता। ओके, त्यानंतर या अध्यादेशावर शनिवारी राज्यपालांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिली। त्यामुळे आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर पासून उत्तर प्रदेशात हे दोन्ही कायदे लागू झालेले आहेत। तसेच त्यानंतर आता हे अध्यादेशाला 6 महिन्यांमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावे लागतील, त्यानंतरच तो कायदा कायमस्वरूपी लागू होणार आहे। आपल्याला माहितीच आहे, जर एखादा अध्यादेश किंवा कायदा मंजूर झाला तर पहिल्यांदा तो आपल्याला आपल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आपल्याला तो पारित करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर एखादा लॉ म्हणजे त्याच्यावर एक कायमस्वरूपी कायदा लागू होतो। ओके, तर 1 डिसेंबर 2020 पासून हा कायदा उत्तर प्रदेशामध्ये लागू करण्यात आलेला आहे लव जिहाद विरोधीचा। ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे, भारतातील पहिली सिप्लेन सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। ओके, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2020 रोजी देशातील पहिल्या सिप्लेन सेवेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ओके, लक्षात घ्या, परत एकदा सांगते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2020 रोजी देशातील पहिल्या सिप्लेन सेवेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर केवडियामध्ये त्यांनी सिप्लेन सेवेसाठी वॉटर एरोड्रोमचे लोकार्पण देखील केलेले आहे। ओके, तर सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक 3 येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलेलं होतं। तर सरदार सरोवराजवळील सिप्लेन सेवा स्पाइस जेटची स्पाइस शटल ही कंपनी चालवत आहे, परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद देखील करण्यात आलेली आहे। ओके, तर सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक 3 येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलेला आहे आणि सरदार सरोवराजवळची जी सिप्लेन सेवा स्पाइस जेटची स्पाइस शटल ही कंपनी हे सर्व चालवणार आहे, परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरती बंद देखील करण्यात आलेली आहे। ओके,
तसेच मालदीववरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे। दरम्यान याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं, त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकिंग घेण्यात आलं नव्हतं, अशी माहिती स्पाइस जेटच्या प्रवक्त्याकडून देण्यात देखील आलेली आहे। ओके, तर साबरमती आणि सरदार सरोवर म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्ग देशातील ओळख पटवण्यात आलेल्या 16 मार्गांपैकी एक आहे, हे आपल्याला माहीतच आहे। तर सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या मार्गासाठी हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे आणि यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुनापासून उत्तराखंड सारख्या अन्य मार्गावरही ही सेवा सुरू करण्याची योजना या अंतर्गत आखण्यात आलेली आहे। ओके, तर 15 डिसेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे। मालदीववरून ती जी काही सेवा बंद झाली होती, त्यामुळे मालदीववरून पुन्हा विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे आणि याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात देखील आलेलं होतं, त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकिंग घेण्यात आलेलं नव्हतं, अशी माहिती स्पाइस जेटच्या प्रवक्त्याकडून देखील देण्यात आलेली होती। आणि साबरमती आणि सरदार सरोवरचा स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्ग देशातील एक ओळख पटवण्यात आलेल्या 16 मार्गांपैकी एक आहे आणि सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या मार्गासाठी हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे। यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुनापासून उत्तराखंड सारख्या अन्य मार्गावरही ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आलेली आहे। ओके, हा पॉइंट तुम्हाला समजला असेलच। परत एकदा सांगते, भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2020 रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। ओके, तर ते कोठे, तर सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक 3 येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त करण्यात आले होतं। तर सरदार सरोवराजवळील सीप्लेन सेवा स्पाइस जेटची स्पाइस शटल ही कंपनी चालवत आहे। ओके, आणि त्यानंतर 15 डिसेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे। दरम्यान याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं, त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारची बुकिंग घेण्यात आलेली नाहीये। तर साबरमती आणि सरदार सरोवर म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्ग देशातील ओळख पटवण्यात आलेल्या 16 मार्गांपैकी एक आहे। त्यानंतर सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या मार्गासाठी हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे। यानंतर गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुनापासून उत्तराखंड सारख्या अन्य मार्गांवरही ही सेवा पूर्ण करण्याची योजना देखील आखण्यात आलेली आहे। ओके, त्यानंतर बघूयात, चीनच्या आणखीन 42 उपाययोजनांवर बंदी घालण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे, याआधी चीनच्या काही ॲपवर देखील बंदी घातलेली आहे। तर चीनच्या एकूण 42 मोबाईल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलिबाबा वर्कबेंच, अलीएक्सप्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वीडेट यांचा समावेश आहे। तर भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपाययोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आलेले आहे। तर मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालानुसार अहवालाच्या आधारे या उपाययोजनांवर बंदी घालण्यात आलेली आहे। ओके, तर चीनच्या एकूण 42 जे मोबाईल ॲप्स आहेत त्याच्यावर या अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेली आहे। ओके, त्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲपचा समावेश आहे, तर अलिबाबा वर्कबेंच, अलीएक्सप्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वीडेट यांचा यामध्ये समावेश आहे। ओके, आणि यामागे कारण काय दिलेलं आहे की भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपाययोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आलेले आहे। ओके, हे कारण देऊन या 42 उपयोजनांवर बंदी घालण्यात आलेली आहे। आणि याआधीही 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या एकूण 59 उपयोजनांवर बंदी घातली होती। त्यात टिकटॉक, यूसी ब्राउझर यांचा समावेश होता। त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवरच म्हणजे ॲप्सवर बंदी घातलेली आहे। त्यामध्ये मोबाईल लाईट, वुई चॅट वर्क, बायडू, ट्रेंड सेंटर, वुमेन यांचा समावेश होता। आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 59A अन्वये ही बंदी घालण्यात आलेली आहे। ओके,
तर ही सर्व काही चालू घडामोडीचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स होते ते मी इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जर ह्या रिलेटेड तुम्हाला जर काही आणखीन काही सजेशन सूचना वगैरे असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आणखीन कोणत्या सब्जेक्टवर तुम्हाला लेक्चर सिरीज हवी असेल तर तीही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.